निवडणुका म्हणलं की जय पराजय हार जीत ह्या दोन गोष्टी आल्याच, पण मात्र राज्यामधले काही नेते असे आहेत की ते मात्र पराभूत होत नाहीत किंवा ते पराभव होऊ शकत नाहीत असं सुद्धा काही जण सांगतात। आता याला कारणं सुद्धा तशी आहेत की त्यांचा पराभव होत नाही, ते सातत्यानं निवडूनच येतात कारण की त्यांची पॉवर त्या पद्धतीचे आहे। मग असे नेमके नेते कोण आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। तसं पाहायला गेलं तर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये मोठमोठे नेते असतात, पण मात्र आपण आज जे दोन खासदार बघणार आहोत, जो दोन मोठे नेते बघणार आहोत ते आहेत भाजपचे जे दोन मोठे नेते आहेत ते नेते पराभूत होत नाहीत किंवा ते निवडूनच येतात कारण की त्यांची पॉवरच तशा पद्धतीची आहे असं सुद्धा काही जण सांगतात। जर आपण पाहिलं तर पहिला जो व्यक्ती आहे, पहिले जे उमेदवार आहेत ते म्हणजे नितीनजी गडकरी। नागपूर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार आहेत, खासदार आहेत आणि ते या ठिकाणाहून 2024ची निवडणूकसुद्धा लढवत आहेत। आता नितीनजी गडकरी यांचं नाव फक्त लोकसभा मतदारसंघामध्ये नाही, राज्यामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये माहीत आहे कारण की ते राष्ट्रीय नेते आहेत, केंद्रीय मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं देशामध्ये विकासाचे कामं केलेले आहेत, रस्ते रोड पूल मोठमोठाले भुयारी मार्ग कशा पद्धतीनं आज साकार झालेत, देशाच्या चेहरा मोहरा बदलण्यामध्ये नितीनजी गडकरी यांचा मोठा हात आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी अगदी 10 वर्षातच करून दाखवले, मोठमोठाले रोडसुद्धा बनवून दाखवलेत। ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी आपल्याला मान्यच कराव्या लागतील। मग राष्ट्रीय व्यक्तिमत्व असलेले नितीन गडकरी हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पडत नाहीत, त्या ठिकाणाहून ते निवडूनच येतात अशी सुद्धा गॅरंटी बऱ्याच जणांनी दिलेली आहे कारण की नितीनजी गडकरी यांचा एक स्वभाव आहे, ते कधीही कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यावर उमेदवारावर टीका करत नाहीत, ते फक्त कामाच्या माध्यमातून बोलत असतात, विकासाच्याच मुद्द्यावर बोलत असतात। म्हणूनच नितीनजी गडकरी यांचे संबंध सगळ्याच राजकीय पक्षांचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत यांच्यासोबत अगदी चांगल्या पद्धतीचे आहेत, ते कधीही कोणावर टीका करताना दिसत नाहीत, विकासाच्याच मुद्द्यावर बोलताना दिसतात। म्हणूनच नितीनजी गडकरी हे 100% निवडून येतात अशी सुद्धा गॅरंटी काही जण देतात। आता नितीनजी गडकरी हे राष्ट्रीय नेते आहेत, केंद्रीय मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत। मग दुसरा उमेदवार कोण आहे तर तो उमेदवार आहे तो म्हणजे रावसाहेब दानवे। आता रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून येतात। मागच्या 5 वेळा म्हणजे 25 वर्षापासून ते जालना लोकसभा मतदारसंघामधून सातत्याने निवडून येतात आणि खासदार होतात। आता त्यांना सुद्धा केंद्रीय मंत्रीपद मिळालं होतं, केंद्रीय मंत्रीपद राहिलेले आहेत, त्यांचा सुद्धा प्रवास एक सरपंच ते केंद्रीय मंत्री इथपर्यंत झालेला आहे आणि रावसाहेब दानवे हे पराभूत होत नाही, ते ठिकाणावर निवडूनच येतात कारण की त्यांची जी मतदाराची बांधणी आहे ती लोकसभा मतदारसंघामध्ये आधी चांगल्या पद्धतीने केलेली आहे, कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण केलेली आहे आणि त्याच्या भरोशावर, जनतेच्या भरोशावर रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून सातत्यानं निवडून येतात, खासदार होतात आणि त्यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या लेवलचा म्हणजे त्यांना आव्हान देऊ शकणारा उमेदवार अजून तरी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये नाही आहे असं सुद्धा काही जण सांगतात। पण मात्र कल्याण काळे यांनी 2009ला रावसाहेब दानवे यांना टक्कर दिली होती आणि रावसाहेब दानवे टक्कर देऊन अगदी 4500च्या मतानं पराभव झाला होता कल्याण काळे यांचा। मग 2009ला वेगळी परिस्थिती होती, आता 2024 चालू आहे, वेगळी परिस्थिती आहे। मग आता कल्याण काळे रावसाहेब दानवेंना आव्हान देतील का? कारण की या ठिकाणी आव्हान कोण कोणाला देईल हे आपल्याला निकालानंतर स्पष्ट होईल, पण मात्र या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये तिसरं एक नवं नेतृत्व तयार होत आहे आणि ते नेतृत्व म्हणजे मंगेश साबळे नावाचं। आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मंगेश साबळे हे कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे या दोघांना एक तगडं आव्हान देत आहेत आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये दोघांनाही तगडं आव्हान दिलं, एक तिसरा उमेदवार म्हणून ते या ठिकाणी प्रभावी ठरले। पण मात्र निकालानंतर स्पष्ट होईल की या जालना लोकसभा मतदारसंघामधून कोण किती प्रमाणात प्रभावी आहे। पण मात्र रावसाहेब दानवे पराभूत होत नाहीत, ते थोड्याफार मतानं का होईना निवडूनच येतात
असं सुद्धा बरेच जण सांगत असतात। आता या 2 उमेदवारांपैकी कोणाचं काय होईल किंवा यांच्यापेक्षा अजून इतर असे कोणते उमेदवार आहेत जे सातत्याने निवडून येतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण सध्या या 2 उमेदवाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।